आज हा नागपूर गांधी चौकामध्ये एक निषेध आंदोलन आम्ही करत आहोत. 2 तारखेला जो GR निघाला, शासनाने जो शासन निर्णय काढला मराठ्यांचं ओबीसीकरण करण्यासाठी, मराठ्यांचे कुणबीकरण करण्यासाठी, त्याच्या विरोधात त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही हा आज आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे. आपण एकंदरीत बघितलं असेल तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ एकंदरीतच या GRच्या समर्थनात आहे आणि दुसरीकडे आपण आंदोलन करतात, कसं बघताय? तो त्यांचा वेगळा विषय आहे. मे बी असा होऊ शकते की सरकारला पुरस्कृत जे काही भावना असेल त्यांची ती ते मांडत असतील, परंतु आम्ही ओबीसी समाजासोबत आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या जवळपास 99.99% संघटना, सर्व पदाधिकारी हे ओबीसींसोबत आहेत. एका संघटनेचा म्हणजे ओबीसीचा विचार नव्हे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. तर हा संपूर्ण संघटनेचा विचार म्हणजे ओबीसीचा विचार आहे, म्हणून आम्ही हा GRचा निषेध करतोय. मात्र ओबीसी महासंघाचं म्हणणं आहे की ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागलेला नाही. तुम्हाला काय वाटतं, जे काही मराठा समाजाने आरक्षण देऊन त्याला GR काढण्यात आले त्यामुळे ओबीसी समाजाला नेमकं काय नुकसान जे आहे ते सहन करावं लागतं? हे ओबीसी समाजाला नक्कीच धक्का लागलेला आहे. ही चेन रिॲक्शन समोर होईल आणि नक्कीच मराठ्यांचं ओबीसीकरण याच्यामध्ये होईल. आणि ऑलरेडी ओबीसीला आरक्षण कमी आहे. 52% ओबीसी समाजाला 27% आरक्षण केंद्रात आणि राज्यामध्ये तर 19% आरक्षण आहे. यामध्ये मराठ्यांना ऑलरेडी SCBCचं आरक्षण असताना, आणखी EWSचं आरक्षण असताना सुद्धा इथे टाकण्यात येत आहे, म्हणजेच नक्कीच धक्का लागत आहे. याच्या आधीसुद्धा शिंदे समिती 3 सप्टेंबर 2023ला तयार झाली आणि 3 सप्टेंबर 2023पासून आज 25 उजाडलेला आहे. पुन्हा 6 महिन्याची त्यांना मुदतवाढ दिलेली आहे. याचाच अर्थ असा की काहीतरी खोटे डॉक्युमेंट बनवण्याचा हा घाट आहे, काहीतरी खोट्या पद्धतीने कुणबी दाखले देण्याचा हा घाट आहे. म्हणूनच शिंदे समितीला वाढ देण्यात येत आहे. आणि यावरूनच आम्हाला समजते वारंवार आंदोलन करून आमचीही दिशाभूल केली जात आहे. वारंवार 2-2, 3-3 लाख दाखले कुणबी मराठ्यांना कुणबीचे देऊन कसा ओबीसीमध्ये टाकण्यात येईल अशा प्रकारचा घाट त्यांचा सुरू आहे. GR काढण्यात आलेल्या सरकारकडनं वाटतं का तुम्हाला तो GR रद्द करण्यात यावं? ओबीसी समाजाची काय मागणी आहे? कोणकोणत्या संघटना तुम्ही आता? नक्कीच GR रद्द करण्यात आला पाहिजे, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये महसूल विभागाचा आणि सामाजिक न्याय विभागाचा कायदा आहे आणि तो कायद्याच्या प्रमाणे आपण गेलं पाहिजे. हा नुसता GR काढून काही होणार नाही. या GRमध्ये प्रामुख्याने 3 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. नातेवाईक, गावातील आणि कुळातील तर कोणालाही चालेल, पण गावातील म्हणजे काय होतं, नातेवाईक म्हणजे काय होतं. नातेवाईक तर बहीण पण राहू शकते, कोणी पण नातेवाईक राहू शकतात. आणि नक्कीच प्रतिज्ञापत्राच्या आधारे कुठल्या तरी कास्ट सर्टिफिकेट देणे म्हणजे हा एक प्रकारचा मोठा गुन्हासुद्धा आहे, कारण शासन आपल्याच कायद्याचं उल्लंघन याच्यामध्ये करतायत. आज ओबीसी युवा अधिकार मंच नागपूर सोबतच समता परिषद, अखिल भारतीय समता परिषद, ओबीसी जनमोर्चा, विदर्भ तेली संघटन, सोबतच बहुजन संघर्ष समिती, विदर्भ विद्यार्थीगृह, जवाहर विद्यार्थीगृह, सुवर्णकार संघटन आणि ओबीसीच्या विविध ओबीसी क्रांती मोर्चा अशा विविध संघटना, युवकांच्या संघटना, विद्यार्थ्यांच्या संघटना उभ्या आहेत. आणि याचा आम्ही निषेध करण्यासाठीच नाही, तर हा कायदा GR रद्द झाला पाहिजे. हे होत नसेल तर आम्हीसुद्धा आमरण उपोषण करू आणि मराठी मुंबई जाम करू शकतात, तर आम्ही नागपूर जाम करू शकतो कमीत कमी. तुमचं नाव आणि पत्ता? हे उमेश कोरराम, मुख्य संयोजक ओबीसी युवा अधिकार मंच. माझ्यासोबत अंजली साडवे आहेत, माझ्यासोबत बाळबुद्धी साहेब आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.